पोहोचलाय ती 6 फुटी उंचीची ट्रॉफी. त्या ट्रॉफीसाठी ही सर्व लढत सुरू आहे मित्रांनो. आणि त्या लढतीचा एक शेवटचा टप्पा, अंतिम टप्पा जवळ येऊन ठेपलाय. या सामन्यानंतर आपल्याला मिळणार आहेत 2 फायनलिस्ट. बॉल द्या दुसरा द्या अजून एक. सामना जलदगतीने पंच सुरू करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. 6 वाजलेत, अजून 2 सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. हा आणि पुढचा सामने उरगले पाहिजे आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये. लवकरात लवकर खेळवा. फायनल कमी षटकांची खेळवावी लागेल. सामना जलदगतीने सुरू करा पंच. आणि ओके, सामन्यावरचा पुरस्कार देण्यात येतो सुमित मांगडे यांना अप्रतिम खेळीसाठी. नाही सुमित त्यांना त्यांची रिकमेंडेशन आहे ना. सामना अडचणीत आलेला असताना सुमित यांनी आपल्या संघाला फायनल गेलो वाटचाल करून दिली. कर्णधाराला साजेशी खेळी केली. नक्कीच त्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे आणि याचबद्दल त्यांना सामन्यावर पुरस्काराने गौरवण्यात येतो मित्रांनो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वळूयात सामन्याकडे. मैदानात सर्वाधिक फलंदाज दाखल धनंजय आणि त्यांच्यासोबत असतील आयकॉन. नवीन गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे कर्णधार गौरव यांना. पॉवर प्ले सेमीफायनलचा थरार. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दिलावर अप्रतिम झेर घेतलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय क्षेत्ररक्षक राज गायकवाड. सुरुवात अतिशय अप्रतिम. संघाला साजेशी आत्मविश्वास वाढवणारी सुरुवात. दुसरीकडे मात्र धनंजय यांच्या रूपात पहिल्या चेंडूवर पहिला झटका, पहिला हद्रा. 440 वोल्टचा करंट बसतोय. तो प्रकृती लेवल संघाला प्रकृती अँड काय सांगितलं प्रकृती मिल्क अँड सिल्क कन्स्ट्रक्शन यांच्या मालकीचा हा संघ प्रकृती इलेव्हन या संघाला हा पहिला झटका, पहिला हादरा बसतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. सनी शिर्के या खेळाडूंनी देखील आपल्या खेळाडू या स्पर्धेत नक्कीच छाप सोडली आहे. ओ नो, व्हॉट अ डिलिव्हरी मॅन. अप्रतिम गोलंदाजी. वाईड चेंडू म्हणून सोडून दिला होता खेळाडूने, परंतु तो चेंडू जवळजवळ यष्टींना जाऊन धडकण्यात यश मिळवलं होतं. थोडक्यात बचावला फलंदाज. लेग स्पिन डिलिव्हरी यावेळी मात्र 255 धावत. चेंडू जातोय सीमा रेषे पार. वाईड लॉंगनच्या दिशेने अप्रतिम अशी ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. सनी यांच्या बॉलवरून आनंदी ग्राउंड चौकार. स्पीडर घ्यायचं आणि याचबरोबर संघानं खातं देखील खोललंय. 0कडून 4 कडे वाटचाल. ही वाटचाल कुठपर्यंत नेऊन पोहोचते पाहूयात काही चेंडूमध्ये. पुन्हा एकदा लेग स्पिन डिलिव्हरी फुलटॉस घेण्याचा प्रयत्न फसला आणि सनी यांच्या रूपात दुसरा जबरदस्त झटका, जबरदस्त हादरा बसतोय. तो प्रकृती इलेव्हन संघाला अप्रतिम गोलंदाजी. कर्णधाराला साजेशी खेळी, कर्णधाराला साजेशी गोलंदाजी. संघाचा आत्मविश्वास पुन्हा एकदा द्विगुणित करत असताना भूमी इलेव्हनचे कर्णधार गौरव आपल्याला पाहायला मिळतात. स्टंपिंगच्या स्वरूपात यष्टरक्षक सागर प्रमाणे यांची देखील सुरेख कामगिरी. गोलंदाजांनी त्याला चकवल्यानंतर, फलंदाजाला चकवल्यानंतर यष्टरक्षकाची कामगिरी देखील तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. चेंडू कलेक्ट करून तो यष्टीला यष्टित करण्यापर्यंत ची कामगिरी, ही कामगिरी देखील त्या विकेटमध्ये तितकंच योगदान देते आणि हे योगदान पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. स्वतः संघमालक प्रतीक शिर्के. प्री क्वार्टर फायनलमध्ये सामन्यावर पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू, त्याच्याकडून सेमीफायनलमध्ये देखील तशाच काहीशा कामगिरीची अपेक्षा असेल. आणि जसं आपण पाहतो सेमीफायनलचा फायनलचा दबाव मित्रांनो, या दबावामध्ये या सामन्यात देखील 2 गडी पहिल्या षटकात गारद झालेला आपण पाहतोय. इथं मात्र प्रतीक काय करतायत पाहूयात येत्या काही चेंडूमध्ये.
पुन्हा एकदा लेग स्पिन डिलिव्हरी अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तैनात काय नाव म्हणलं तिथं राज गायकवाड सुरेख क्षेत्ररक्षण करतोय मित्र 2 धावा मात्र या चेंडूवर नक्की एका धावेवर समाधान मानलं जात आहे एकच धाव घेतली जाते आणि स्ट्रायकवर दाखल होतं नवीन साळुंखे आयकॉन ऑफ प्रकृती 11 क्रिकेटचा एक रोमांचक खेळाडू रंगतदार लढत पाहायला मिळते सेमीफायनल प्रसरणी प्रीमियर लीग 2024 राज गायकवाड स्क्वेअरलेगच्या दिशेने तैनात पुन्हा एकदा लेग स्पिन डिलिव्हरी यावेळी मात्र स्टेट अंतरावर घेण्याचा प्रयत्न मिडॉन वरती सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे नवीन निकम यांच्याकडून आयकॉन नवीन निकम एखाद्यावर समाधान मानावं लागतं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 6 सावध सुरुवात अशी म्हणावी लागेल ते प्रकृती 11 संघाची आता संघात दिसत असेल संघमालक प्रतीक शिर्के आणि आयकॉन नवीन साळुंखे यांच्या खांद्यावर याच दरम्यान नवीन गोलंदाज आपल्या संघासाठी दुसरं तर वैयक्तिक पहिल्याकडे गेले आहेत स्वप्नील भाई संघमालक स्वप्नील भाई आपल्या संघाकडून संघासाठी काय योगदान देत आहेत पुन्हा एकदा सावध सुरनाथ चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न फसला लेग स्पिन गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चेंडू थेटबार विसावतो सागर यांच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपात चेंडू यावेळी देखील यशस्वी करण्याची नक्कीच संधी उपलब्ध झाली होती परंतु वेळीच पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज परतला यावेळी मात्र चकवण्याचा प्रयत्न सरळ सोडल्यावर चेंडू आणि नक्कीच फलंदाज यावर फसलाय प्रवीण यांचा बॅटमधून टॉपर घेऊन झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षक विपुल यांनी अप्रतिम असा झेल घेतलाय नक्कीच सुरेख अशी कामगिरी पहिला चेंडू लेग स्पिन आणि त्यानंतर मात्र एक सरळ चेंडू सोडून गेला फलंदाजाला चकवलं फलंदाज स्पिनसाठी खेळायला गेला बॅटची कडे घेतली चेंडू हवेमध्ये उडाला आणि अप्रतिम असा झेल टिपला गेला विपुल यांच्याकडून ओके प्रतीक महांगडे गोल्डन यांच्याकडून हा झेल टिपला गेला सुरेख अशी सुरुवात अप्रतिम अशी सुरुवात दोन्ही राऊंड झाली परंतु त्याच बाजूला दुसऱ्याकडे आपण पाहिलं तर प्रतीक इलेव्हन संघासाठी नक्कीच या सेमी फायनलच्या सामन्याच्या दृष्टिकोनातून ही निराशाजनक सुरुवात पाहायला मिळते नवीन फलंदाज अभिजित शिर्के अभिजित यांचा मात्र पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार आपल्या संघासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न लॉंगअपच्या वरून 200 प्रेक्षकांना बोलत चेंडू जातो सीमारेषेपार गगनचुंबी षटकार यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूने वेध घेतला आकाशाचा चेंडू थेट जाऊन येतोय महांगा साऊंड सर्व्हिसच्या साऊंडवरती कॉमनवेल्थच्या दिशेने गगनचुंबी षटकार क्रिकेटचा थरार क्षणाक्षणाला वाढत असताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा फॉलोची संधी स्वप्नील भाई यांना नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जेल जरी सुटला असला तरी फॉलोमध्ये जेल घेणं मित्रांनो सोपं नाहीये अप्रतिम क्षेत्ररक्षण बॉडी ऑन द लाईन पुन्हा एकदा उत्तम खेळण्याचा प्रयत्न एसटीची संधी पुन्हा एकदा परंतु फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफरित्या दाखल झाले आहेत षटक समाप्ती षटकाची धावत्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचत्या 18 3 गडी बाद 18 संघासाठी तिसरं तर वैयक्तिक परिषदेत घेऊन येतो मैदानामध्ये सुशील प्रभाळे त्याच्यासमोर असेल प्रतीक शिर्के संघ मालक खेळाडूंना पाण्याची सोय मैदानाच्या खालच्या बाजूला डगआउट मध्ये करण्यात आली आहे उजव्या बाजूच्या एरियातील पाणी संपलं त्याची दक्षता घ्यायची चला स्पीडवर जायचं सावली पडत चालली आहे सूर्यप्रकाशाअभावी ओव्हर कमी खेळावे लागतील यावेळी मात्र जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न स्कोअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक राज तैनात राज यांनी नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण आतापर्यंत या सामन्यात केलंय तितकाच सुरेख थ्रो कनेक्ट करताना मात्र थोडंसं फंबल परंतु त्याची कोणतीही क्षती नाही कोणताही धोका नाही एका धावेवर सन्मान मानावं लागतंय ते प्रकृती इलेव्हन संघाला यावेळी मात्र आक्रमक झालेला फलंदाज आपल्या संघासाठी 100% योगदान देऊन बॉडी ऑन द लाईन ठेवून खेळण्याचा प्रयत्न करणारा फलंदाज अभिजित शिर्के स्ट्रायकवर दाखल इथं मात्र पुन्हा एकदा गगनचुंबी बारावी घेण्याचा प्रयत्न फसला क्षेत्ररक्षकाला देखील चेंडूने चकवलं चेंडू गेला डिक्लेरेशन झोनमध्ये एकेरी धाव मिळते मित्रांनो धावसंख्या जाऊन पोहोचते 20 काय पाहिजे
पुन्हा एकदा गगन भरारी येण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि चेंडूचा काहीच संपर्क नाहीये. सुशील यांच्या प्रथम गोलंदाजी इथं पार्टनरशिप पाहायला मिळते मित्रांनो. सुशील आणि विकेट किपर सागर यांच्यामध्ये फलंदाजाला चेंडू चकवण्यात यशस्वी ठरतो. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय आणि आता दोन फलंदाजांमध्ये चर्चा बसण्यात आली आहे. पाहूया चेंडूवर त्याचा कितपत उपयोग होतोय. पुन्हा एकदा उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न असला मेघनाथच्या स्वरूपात धावा मिळतात का, आणि नक्कीच धावा नाहीये. डिक्लेरेशन निर्णय जाण्यापूर्वी चेंडूला अडवण्यात आलंय. चेंडूवर कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव स्वरूपात हा चेंडू ठरतोय मित्रांनो. या षटकामध्ये आतापर्यंत एक डिक्लेरेशन झोन आणि एक सिंगल, केवळ 2 धावा आलेल्या आहेत मित्रांनो. तिसरं निर्णायक षटक या सामन्याच्या दृष्टिकोनातून धावसंख्या स्थिर आहे मित्रांनो 20 वरती. पुन्हा एकदा हवेमध्ये उडाला एक चेंडू, एका धावावर सर्वजण म्हणतील अभिजित शिर्के. पुन्हा एकदा प्रतीक स्ट्राईकवर दाखल. सुशील यांचा सामना करण्यासाठी सज्ज. निर्णायक चेंडू सामना चालत गतीने पुढे न्यायचा. पंचांना विनंती प्रसंगी कठोर नियम लागू करायचा. सूर्यप्रकाश कमी होत चाललाय. सूर्यप्रकाश आरोही शेवटचा सामना मात्र कमी षटकांचा खेळावा लागेल. यावेळी मात्र सावध खेळी करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, उत्साही अपील खेळाडूंची, परंतु आपण मात्र फटावून लावले. थाईजला लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जेल घेण्याची संधी मात्र बरोबर होती. जेल अप्रतिम टिपला देखील होता, परंतु या चेंडूने बॅटची कड मात्र घेतली नव्हती. धावसंख्या धावून पोहोचली 21. 3 धावा या षटकामध्ये फक्त केवळ गेल्या गेल्यात सुशील प्रभाळे यांच्याकडून. आता मात्र आपल्या संघाची दिसत असेल ती सागर प्रभाळे यांच्या खांद्यावर, आणि आता यष्टीरक्षकाची दोरा सांभाळून स्वप्नील होईल सागर प्रभाळे. आकूट टप्प्याचा चेंडू हवे जाऊन चढवला. डाऊन दबाव क्षेत्ररक्षक प्रीतम लोखंडे. ओके, गोल्डन त्याचं नाव वेगळं आहे का ते? प्रतीक शिर्के, प्रतीक मांगडे कित्या. ओके, गोल्डन यांचा जोरदार कॅच, जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव मंगळे यांच्याकडून गोल्डन यांना 200 रुपये पारितोषिक, 2 जल घेतले त्यासाठी देण्यात येतो. नवीन फलंदाज मैदानात दाखल हर्षद शिर्के. हर्षद यांचा जोरदार प्रहार, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. स्वीपर कव्हरमध्ये 2 धावा हर्षद यांनी पूर्ण केल्या आहेत. जोरदार रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचं षटक प्रगतीपथावर. लेग स्पिन डिलिव्हरी पुन्हा एकदा गोल्डन यांच्या दिशेने चेंडू जात असताना सुरक्षित रक्षण. एका धावावर समाधान मानावं लागतं. स्ट्राईकवर दाखल होत आहेत प्रतीक शिर्के. षटकातील तसेच इनिंग मधील शेवटचे 2 चेंडू जलद गतीने सामना पुढे न्यायचा आहे. यावेळी मात्र धावचीतच्या स्वरूपात अजून एक गडी बाद झाला आहे हर्षद शिर्के यांच्या स्वरूपात. शेवटचा गडी मैदानात, शेवटचा चेंडू मैदानात बाकी. या इनिंग मधला धावसंख्या मात्र स्थिर आहे 24. याही षटकात आतापर्यंत केवळ 3च धावा आणि त्याच्या मोबदल्यात 2 गडी मात्र गारद झाले आहेत. स्ट्रायकर असतील प्रतीक शिर्के. स्लो रन, फुल डिलिव्हरी, स्ट्रेट ऑन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक नवीन डाऊन डायरेक्ट हिटची संधी. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच समीकरण बदललं असतं. ओव्हरथ्रो आणि या चेंडूवर त्यांचा इशारा. पंचांचा इशारा. 3 धावा या चेंडूवर मिळतात मित्रांनो. धावसंख्या पोहोचते 27. विजयासाठी याही सेमीफायनलमध्ये लक्ष असेल 28 धावांचं. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि 2 सलामीचे फलंदाज देखील दाखल करायचे मित्रांनो. सहकार्य करायचंय, मैदानात दाखल व्हायचंय.
चला प्रकृती 11 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सदवायचं, मैदानात दाखल व्हायचं. प्रकृती 11 कर्णधार मैदानात दाखल व्हायचं लवकरात लवकर, आपल्याकडे वेळ कमी आहे. फायनल कमी षटकांची खेळवावी लागेल. चला मैदानात 2 सलामीचे फलंदाज दाखल करायचे आहेत. भूमी 11 विजयासाठी लक्ष असेल 28 धावांचं. पाहूयात हा सामना देखील रोमहर्षक पाहायला मिळतोय की एक हाती फिरवला जातो. कर्णधार गौरव आणि त्यांच्या सोबतीला मैदानात दाखल होतो आयकॉन नवीन आणि गोलंदाजी आक्रमणासाठी सज्ज असेल. दुसऱ्या बाजूला एक आयकॉन नवीन वर्सेस नवीन असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. कोणता नवीन या वर्षीच्या या सेमीफायनलच्या स्पर्धेला वर्चस्व गाजवतोय, या ट्रॉफीवरती आपल्या हात जवळ नेण्यासाठी प्रयत्नशील राहतोय. पाहूयात प्रकृती 11 वर्सेस भूमी 11 सेमीफायनलचा थरार पसरणी प्रीमियर लीग 2024 पर्व 4. गौरव आणि नवीन गौरव स्ट्रायकवर मात्र दाखल असतील. कर्णधार गौरव जलदगतीने सामना सुरू करायचा. कर्णधार 55 विनंती लवकरात लवकर सामना सुरू करायचा. ना ठेवली खाली. चला पंच आपल्याकडे वेळ कमी आहे. सूर्यप्रकाश कमी होत चाललाय. सामना सुरू करायचा आहे. 24 चेंडू 28 धावा. गौरव वर्सेस नवीन. पहिला चेंडू खराब सुरुवात. वे डाऊन द लेग साइड डेफिनेटली इट्स वाईड बॉल. अवंतर धावसंख्येत भर. अवंतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 0कडून 1कडे वाटचाल. यावेळी मात्र गौरवांचा बॅट घालून आखूड टप्प्याच्या चेंडूचा खरपूस समाचार घेण्यात आलाय आणि खेळ जातोय. जोरदार प्रहार, गगनचुंबी षटकार, सीमा रेषेपार. यावेळी मात्र जोरदारातील पंचांचा निर्णय. गौरव यांच्या रूपात पहिला झटका बसतो भूमी 11 संघाला. पंचांचा निर्णय विकेट. बॅट चिकट घेऊन चेंडू जाऊन विसरतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच एका जोरदार प्रहारानंतर अप्रतिम कमबॅक नवीन आयकॉन नवीन यांचं आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठेवत असताना नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. स्वप्नील भाई विनर. चला जलदगतीने सामना पुढे जायचा. अजूनही सामना बाकी आहे मित्रांनो. सहकार्य करायचं. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार जोरी घेण्याची संधी नक्कीच होती, परंतु जबरदस्त असा बॅकअप मिडल कपच्या दिशेने 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात मित्रांनो. धाव संख्या जाऊन पोहोचते 9.
सावध खेळी करण्याचा प्रयत्न स्वप्नील भाई यांचा हलक्या हाताने चेंडू गेलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एका धावेसाठी स्ट्राईकवर दाखल होईल. नवीन वर्सेस नवीन खऱ्या अर्थाने बॅटल इथे पाहायला मिळेल. आयकॉन वर्सेस आयकॉन पाहूयात कोणता आयकॉन आपल्या संघासाठी जबरदस्त योगदान देतो. आणि इथं मात्र फलंदाज नवीन गोलंदाज नवीनवर वर्चस्व गाजवताना आपला पाहायला मिळतोय. जोरदार प्रहार चेंडू जातोय स्कोरलेसच्या दिशेने सीमा रेषे पार खणखणीत षटकार धावसंख्या पोहोचते 16 विजयासाठी 18 चेंडूमध्ये केवळ 12 धावांची आवश्यकता. 28 करायचं 19 चेंडू अजून एक बॉल राहिला. ओके 19 चेंडू शेवटचा चेंडू वगैरे पहिल्या षटकातील बाकी 19 चेंडूमध्ये 12ची आवश्यकता. पुन्हा एकदा जोरदार पार करण्याचा प्रयत्न फसला. बॅटची कर घेऊन चेंडू गेला नवीन यांच्या हातामध्ये एकेर धावावर समान धावसंख्या पोहोचते 17. समीकरण असेल 18 चेंडू 11 धावा. नवीन षटक पोटे षटक आपल्या संघासाठी घेऊन येतो गोलंदाज. यानंतरचा सामना होईल तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या बक्षिसासाठी सेमीफायनलमध्ये पराभूत संघांमध्ये होणारा सामना अभय इलेव्हन वर्सेस या संघातील पराभूत संघ यांच्यामध्ये होणारा सामना लगेचच नाणेफेक होईल. 2 षटकांचा सामना होईल. लवकरात लवकर सामना पुढे राहायचा मित्रांनो. 18 चेंडू 11 धावांची गरज आहे. सूर्यप्रकाश पूर्णपणे नाहीसे झाला जवळपास. आपल्याकडे वेळ कमी आहे. अंधार पडायच्या आत आपल्याला अजून 2 सामने संपवायचे आहेत. आपल्याला हा कार्यक्रम ही स्पर्धा आजच संपन्न करायची आहे. त्यांचं वेळ वाया घालवायचा नाहीये. त्यांचा सामना झाला की त्याने पुढे जायचं. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक जोरदार काय होतं अप्रतिम प्रयत्न परंतु चेंडू मात्र ही शर्यत जिंकतोय. चेंडू जातो सीमारेषेत पार. जोरदार प्रहार आयकॉन नवीन यांच्या बॅटमधून विजयासाठी आता केवळ 17 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा एक जोरदार पार करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसलाय. लेग बॉलच्या स्वरूपात एक छोटी धाव घेण्यात मात्र यश मिळवलंय. स्ट्राईकवर दाखल होतील संघमालक स्वतः स्वप्नील भाई. आता त्यांच्या खांद्यावर जोर असेल या 4 धावा पूर्ण करून आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करून देण्यासाठी फायनलमध्ये दाखल होण्याची जोरदार संधी. यावेळी मात्र पुन्हा एक सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्नात एकच धाव इथं मिळते मित्रांनो. 3 धावांची अजूनही गरज. नवीन पुन्हा एकदा स्ट्राईकवरती दाखल. लगेच टॉसला एक टॉसला नवीन ये टॉसला केवळ 2 धावांची आवश्यकता. बॉल द्यायचा जुना बॉल द्या पटकन. वेळ कमी आहे. बॉल द्या बॉल पटकन जुना बॉल द्या पटकन. ही 2 धावांची आवश्यकता आहे. जर सामना पुढे जा. गौरव बॉल जुना बॉल द्या पटकन मैदानात. झालंय पण औपचारिकता. आणि अशा रीतीने फायनल मध्ये धडक मारली आहे भूमी इलेव्हन संघाने. पुढचा सामना यानंतरचा फायनल होणारा सामना असेल भूमी इलेव्हन वर्सेस शंभू इलेव्हन. तत्पूर्वी तृतीय क्रमांकाचा सामना होतोय अभय इलेव्हन वर्सेस प्रकृती इलेव्हन. तृतीय क्रमांकासाठी होणारा सामना 2 षटकांचा सामना. अभय इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून निर्णय घेतलाय फलंदाजीचा. लवकरात लवकर सामना सुरू करा. फायनल ओळखायची आपल्याला. 2 ओव्हर विदाउट पॉवर प्ले. लवकर मैदानात दाखल व्हायचंय. बॉल द्या पटकन सामना सुरू करा. अभय इलेव्हन संघाची फलंदाजी
प्रकृतीवर मैदानातच राहायचंय क्षेत्ररक्षण लगेच समजायचंय सामन्याला